नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 290वा. प्रकरण चाललंय 50वं. उपजणी कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंग परिचय बघूया. उपजणी म्हणजे उत्पत्ती. ज्ञान आणि विवेकाची उत्पत्ती किती आवश्यक आहे ते या प्रकरणात कबीरांनी सांगितलं आहे. संसाराचं असत्य रूप लक्षात आल्यानंतर मनुष्य सत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. सत्य जाणण्याची तळमळ लागली की जीवाला सद्गुरू भेटतात आणि सत्पथावर ते अग्रेसरही करतात. परंतु असा विवेक उत्पन्न झाला नाही तर ते जीव संसार सागरात बुडून जातात. भगवंतांचे गुण अनेक आहेत, ती एक अनुभवाची गोष्ट आहे. पाणीनी त्याचं वर्णन करता येत नाही. जेव्हा मनुष्यावर सांसारिक विषयांची सावली पडते ना, तेव्हा हृदयस्थ परमात्मा दूर होतो आणि म्हणूनच साधकाने सांसारिक विषयांच्या बाबतीत सावधच राहिलं पाहिजे. भक्तीने मन शुद्ध सोन्यासारखं निर्मल होतं आणि तो संसार सागर पार करू शकतो. त्यामुळे त्याचे सारे संशयही नष्ट होऊन जातात आणि मनात भक्ती विवेक उत्पन्न होण्यासाठीच अहमभावाचा त्याग व्हायला पाहिजे. पण दोहे ऐकायला सुरुवात करूयात. प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. नावन जाणू गाव का मार्गे लागा जाऊ, काली जुकाटा भाषिसे पहिरे क्यों न खडाऊ. नावन जाणू गाव का मार्गे लागा जाऊ, काली जुकाटा भाषिसे पहिरे क्यों न खडाऊ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी गावाचं नाव तर जाणत नाहीच, पण त्याच्या रस्त्यावरून तर जात आहे. काल पायात काटे टोचले, मी पायात खडावा का बरं घातला नाहीत. कबीर सांगतात की ज्या स्थानी मला जाऊन पोचायचं आहे ते स्थान तर अज्ञातच आहे. ते स्थान कुठे आहे, कसं आहे, मार्ग कोणता आहे, त्या गावाचं नाव काय आहे, या सगळ्या गोष्टी मला अनभिज्ञ आहेत. तरीही मी त्या मार्गावरून चालत आहे. आता ते पुढे म्हणतात की या मार्गावरून चालत असताना काल मला काटे टोचले होते. अर्थातच हे काटे होते विषय वासनांचे. ते काटे काढून टाकल्याशिवाय मार्गावर पुढे पाऊल टाकता येत नाही. तेव्हा मनातील विषय वासना दूर करायलाच हव्यात. पण हा संसारच असा आहे की विषय मनुष्याला सतत आपल्या जाळ्यात ओढून घेतात. मग यावर उपाय काय आहे बरं? तर या मार्गावरून चालत असताना विषय वासनांचे काटे टोचू नयेत म्हणून विवेकरूपी पादत्राणं तरी घालायला हवीत. तर आता आपण ह्याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात. त्या मार्गाने चाले जरी मी माहित ना गवनावा, काल टोचले काटे पायी घाली तो विवेक खडावा. त्या मार्गाने चाले जरी मी माहित ना गवनावा, काल टोचले काटे पायी घाली तो विवेक खडावा. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. शीश भई संसार थे चले सोसाए पास, अविनाशी मोहिले चल्या पुरे मेरी आस. शीश भई संसार थे चले सोसाए पास, अविनाशी मोहिले चल्या पुरे मेरी आस. शीश म्हणजे
शिकवण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी संसारात भटकत होते, पण शिकवण मिळाली आणि प्रभू भेटीसाठी निघालो. त्या अविनाशी परमात्म्याने मला मोह घातला आणि माझी इच्छा पूर्णही केली. संसारात भटकत असताना लक्षात येतं की ह्या संसारात सारतत्व काहीही नाही. इथे तर पदोपदी दुःखच भोगावं लागतं. तेव्हा मनात विवेक जागृत होतो आणि मग मनुष्य सारतत्वाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रकारच्या कामना आणि विषय वासना सोडून दिल्यावर त्या भगवंतांची भेट होते आणि साधकाला परमानंदाची प्राप्ती होते. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सारतत्व नाही संसारे, जाईन स्वामी पाशी. पुरवे माझी आस तोच एक, या जगती जो अविनाशी. सारतत्व नाही संसारे, जाईन स्वामी पाशी. पुरवे माझी आस तोच एक, या जगती जो अविनाशी. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. इंद्रलोक अचरिज भया, ब्रह्मा पड्या विचार. कबीर चाल्या राम पै, कौतिक हार अपार. इंद्रलोक अचरिज भया, ब्रह्मा पड्या विचार. कबीर चाल्या राम पै, कौतिक हार अपार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर रामांना भेटायला निघाले. प्रभू भक्तीच्या मार्गावर अग्रेसर झाले तेव्हा इंद्रलोकच काय, पण ब्रह्मदेव सुद्धा विचारात पडला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटायला लागलं. कबीर या दोह्यात आपल्याला जीवनमुक्ती मिळाल्याचं सांगतायत. प्रभू भक्तीच्या मार्गावर अग्रेसर होताच ब्रह्मदेवासह स्वर्गामधील इंद्रादी देवतांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण कबीरांनी याची देही मुक्ती प्राप्त करून घेतली होती. असे लोक फार विरळ असतात आणि ब्रह्मदेवासह स्वर्गातील देवतांना सुद्धा अशी मुक्ती अप्राप्यच असते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात. ब्रह्मा पडे विचारात, इंद्रलोक हे विस्मयात. कबीर झाले रामपथावर, जग हे आश्चर्यात. ब्रह्मा पडे विचारात, इंद्रलोक हे विस्मयात. कबीर झाले रामपथावर, जग हे आश्चर्यात.